नारंगीची पालखी आहे ही. आम्ही आता पोचलेले आहेत, दर्शन घेतो पालखीचं. स्वागत आहे आपल्या आगरी सफर ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चालले आहेत एकविरा आईच्या पालखीला 15 एप्रिल 2024. तर आता आम्ही निघालेले आहेत आणि दरवर्षीच आम्ही एकविरीला जातो आईच्या दर्शनासाठी. आणि यावर्षी आम्ही निघालो, मी आणि माझे मित्र, माझी फॅमिली. तर चला आपण भेटूया डायरेक्ट एकविरा लोणावळ्याला. धन्यवाद. आणि सर सफरमध्ये काय असेल तर तुम्हाला मी दाखवेन, काय काय जर्नीमध्ये कसं गेलो आणि ते सर्व तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवेन मित्रांनो. चला आपण जाऊया आता एकविरा आईच्या पालखीला, परत लोणावळ्याला जाऊया डायरेक्ट. तर आता आम्ही डेक्कन एक्सप्रेस पकडलेली आहे. आता 2 तासात आमचा ट्रॅव्हलिंग लोणावळ्याला आम्ही पोचू. 2 तासात सर्वजण नाश्ता वगैरे करायला लागलेले आहेत. तर आता आम्ही लोणावळ्याला उतरलेले आहेत. ही आमची डेक्कन एक्सप्रेस ज्याला आम्ही आलेलो आहे. आणि गर्दी पण जाम आहे मित्रांनो. काका पाणी पिरायला. तर आपण स्टेशनला आहेत आता. इकडनं आता आपण मस्त सुमो वगैरे पकडू आणि डायरेक्ट एकविरा कारलाला जाऊया. आम्ही आलेले आहेत आता एकविराच्या पालखीला लोणावळ्याला आहेत. स्टेशनला चालतोय मस्त वगैरे. भूक पण लागलेली आहे. आता आम्ही जेवणार पण आहेत. त्यानंतर आम्ही हे बघा कॅन्टीनला थांबलेले आहेत निलेश वगैरे, त्यांना भूक लागलेली आहे. तर सुमो वगैरे पकडायची आणि मस्त कारल्याला जाणार आहेत आम्ही. स्टेशनच्या आता ज्या ठिकाणी रिक्षा लागतात त्या ठिकाणी आम्ही आलेले आहेत बघा. तर इकडनं सुमो वगैरे भेटतात का बघायला लागतील आम्हाला. सुमोने आम्ही जाणार आहेत. तरी आमची पब्लिक सर्व चालत आलेली आहे बघा. तर ऋतिक मेंढ्या पण आहे इथे बाई मागे आहे. तर आम्ही एवढे जण आलेले आहेत ते बघा आई एकविराच्या पालखीला. नमस्कार फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत आता एकविराच्या पालखीवर. बघा इकडून वरती जायचं आहे डोंगरावर आम्हाला. अजून आम्ही रूमवर पोहोचलेलो नाही. थोड्याच वेळात आम्ही रूमवर पोहोचू. त्यानंतर पुन्हा आम्ही ब्लॉगला सुरुवात करू. फ्रेश होऊ. फ्रेश झालो का आम्ही नारंगीची पालखी येते तिकडे आम्ही आमचं जेवण असते. तिकडे दुपारचं जेवण आमचं त्या साईडला असते. आणि संध्याकाळी आम्ही दर्शन वगैरे घेतलं का दर्शन घेऊन आमचं रात्रीचं जेवण मायकोमची पालखी येते एकविरा आईची, त्या ठिकाणी आम्ही रात्री जेवण करतो. तर आता आम्ही जातोय रूमवर. रूममध्ये फ्रेश होतोय आणि नंतर नारंगीच्या पालखी जाणार आहोत आम्ही. आणि त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला भेटणार आहोत पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद. आणि रूम पण दाखवतो तुम्हाला. आम्हाला स्वस्तामध्ये रूम भेटलेले आहेत. 2 रूम. आता कसे आहेत ते माहिती नाही. 5000मध्ये तर जाऊन रूम 5000मध्ये सांगितलं. रूम बघितलेलं नाही. रूमवर गेल्यानंतर जाऊन बघूया कसे रूम आहेत. पण काहीतरी जसे असतील तसे ॲडजस्ट करायला लागतील आम्हाला. कारण आता एकविराच्या पालखीला रूमचा जाम प्रॉब्लेम असतात. बघूया आता. तर आपण आलेले आहेत आपल्या या साईडला रूम आहे एकविरा गेट लॉन्चिंग अँड बोर्डिंग. तर आता बघूया आपण जाऊन रूम कसे आहेत मित्रांनो. रूमचं रिसेप्शन आहे आपलं. इकडे आपण आलेले आहेत आणि हे रूमचे मालक आहेत. रूमचे मालक ऋतिक दादा आहेत रूमचे मालक. आणि हे दोघे सुपरवायझरचे कामं करतात इकडे हॉटेलला. मला इकडे व्हेज नॉनव्हेज पण जेवण भेटेल. रिसेप्शन आहे मित्रांनो. बाकी हे रूम आहेत. हे बघा हे रूम आहेत. 5,000 2 रूम दिलेले आहेत. तुम्हाला रूम दाखवतोय. हा बघा हा एक रूम आहे. बाथरूम या ठिकाणी आहे. टी व्ही पण आहे. AC पाहिजे ते AC पण आहे. तर हा रूम आहे.
असे 2 रूम आम्ही घेतले आहेत 5000मध्ये. तर आता फ्रेश वगैरे होतो आणि नारंगीच्या पालखीला आम्ही जाणार आहेत जेवायला. तर मित्रांनो फ्रेश झालेलो आहे. आता आम्ही चालल्यात नारंगीच्या पालखीत भोजन करायला. आमचे सर्व फ्रेश झालेले आहेत मुलं. आमचा रूम आता आम्ही बंद करतो आणि जेवायला जातोय नारंगीच्या पालखीत. तर आपण डायरेक्ट तिकडे जाऊया. फोटो नाही काढवा लागलो आहे मी. जा काढला फोटो जा. 80 भेटल 12ला. तर नारंगीची पालखी आहे. आम्ही आता पोचलेले आहेत. दर्शन घेतो पालखीचं. तर मित्रांनो आता आम्ही स्नेहभोजनाचा आस्वाद घेत आहेत नारंगीच्या पालखीच्या. सर्व माझे मित्र जेवायला बसलेले आहेत. तर तुम्ही पण या जेवायला. मी आई एकविरेच्या पालखीला चाललेले आहेत आणि चायवाला आलेला आहे. तर कॉफी प्यायला या. एक्स्ट्रा कॉफी आणली ना मागला. एक्स्ट्रा कॉफी आणली कॉफी प्यायला या. चला तर आम्ही निघालो आता एकविराईच्या दर्शनासाठी. बघूया किती गर्दी आहे मंदिरावर. आता पायथ्याशी आम्ही हळूहळू चालत निघालेलो आहोत रूममधून. तर बघूया. वाजलेले 5:30 झालेत ना. 5:30 वाजलेले आहेत आणि खूपच गर्दी दिसते समोर. बघूया आता. आता निघालेलं झाली रूममधून. बघतीनं वाटर केली न पिली त्याला घेत. तर गर्दी यंदाच मला कमी वाटते. गर्दी थोडीशी कमी वाटते आणि स्क्रीन लावलेला आहे त्याच्यामध्ये बघायला मिळेल आपल्याला की मंदिराच्या शेजारी किती गर्दी जमलेली आहे हिची. आणि खरोखरच एकविराईची कृपा आहे. आणि थेंबे थेंबे पाणी चालू या ठिकाणी. थेंबे पाणी चालू झालेलं आहे आणि हे गाणं आहे थेंब थेंब पाणी पडणं तुझा तिथला डोंगर. त्याप्रमाणे या ठिकाणी थेंब थेंब पाणी चालू झालेलं आहे. खूपच सुंदर वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते पावसाचं. यंदा थोडी गर्दी मला कमी वाटते. तर रात्री गर्दी होईल का नाही काय माहिती नाही. पण यंदा कमी वाटते मला गर्दी. आम्ही पायरीच्या लगभग थोड्या जवळ आहेत मित्रांनो. आणि पाणी पण थोडा टिबा पाणी पडायला गेलं आहे. हळूहळू थेंबे थेंबे पाणी चालू आहे. चिकटंगारचं बोल. तर मित्रांनो वातावरण तुम्हाला दिसत असेल. पाऊस चालू झालेला आहे. पायथा मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. एकविराईच्या पायथा मंदिर आणि पाऊस चालू झाला आहे मित्रांनो. एकविराईची शेषनाग पालखी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल.
तर आता आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे आणि यंदा मला थोडी गर्दी कमी वाटते. बऱ्यापैकी गर्दी कमी आहे यंदा. गेल्या 2 वर्षी एवढी गर्दी होती की सांगायलाच नको आणि यावर्षी थोडी गर्दी कमी वाटते. तर मित्रांनो तुम्ही बघत असेल पाणी म्हणजे पाऊस पडायला लागलेला आहे. त्या इथे काकर उदो जय मल्हार जय मल्हार. फायनली आम्ही दर्शनासाठी आता लाईनीत आहेत आणि गर्दी थोडी कमी आहे. बाहेर आलं तर एवढी खराब आहे की सांगू नको, खूप गर्दी आहे. जमतेम आम्हाला जागा भेटली तिकडनं आम्ही शॉर्टकट गेलो आणि आता चालतोय आई एकविराच्या दर्शनासाठी. पब्लिक या साईडला. तर आता आम्ही आई एकविराच्या पालखीला गर्दी एवढी होती की सांगायला नको. आणि आता हे आमचा दादा कडचा तू पेनचा का आम्ही सफाईचा पालघरचं. तर आता आम्ही आईचं दर्शन घेणार आणि थोडा पालखीचा आस्वाद वगैरे घेणार आणि नंतर आमच्या रूमवर परत जाणार आहे.
दर्शन घ्यायला. व्हिडिओ काढायला थोडं टाईम नाही भेटलं. जेवढं असेल तेवढे मी व्हिडिओ काढेन आणि टाकेन ब्लॉगला. तर आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही तुम्हाला ज्या ठिकाणी गुलाल वगैरे उडा लावल्या त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जातो.
आपल्याला प्रतीक शेठ भेटलेले आहेत बऱ्याच दिवसात. प्रतीक भाई कधी आलाय तू? टाइम झाला टाइम झालं का? चल भेटू एखादी. ये सपालला ये एखादी. चल. तर मित्रांनो आपण पालखीला पण जाऊन आलो. पालखीला एवढी गर्दी होती ना की बस बाबा सांगू नाही शकत. एवढी गर्दी. जमतेम वरती चढलो आणि जमतेम खाली आलो आणि थकलो एवढं ना की बाबा सांगायला नको. आत्ता मी मायकूपच्या पालखीला जेवण वगैरे केलं आणि थोड्या वेळ फिरलो. शॉपिंग वगैरे काय केली. चिक्या वगैरे घेतल्या आणि हे बघा सगळे पडलेले आहेत कसे. हे बघा मोबाईल घेऊन बसलेले आहेत सगळे. मॅच बघत बसलेले आहेत. तर मित्रांनो आपली व्हिडिओ इकडेच मी संपवतो आणि येऊया आपण एखाद्या नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय.